अजितदादा पवार यांचे अपघाती विमान दुर्घटनेमध्ये निधन झाले होते. तर या विमान दुर्घटनेनंतर सर्वत्र एक नाव चर्चेत आलतं. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर या विमानाचं दुर्घटनेचं कारण समजणार होतं. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणून घेणार आहोत विमानामध्ये जो ब्लॅक बॉक्स असतो त्याचं नेमकं काम काय असतं आणि हा विमानाच्या कोणत्या भागामध्ये बसवलेला असतो. आज आपण ही पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, विमान अपघाताच्या तपासामध्ये ब्लॅक बॉक्स हा एकदम ओरिजिनल पुरावा मानला जातो. विमान दुर्घटनेमध्ये याचं नाव जरी ब्लॅक असलं तरी हे यंत्र दिसायला एकदम गडद नारंगी असते. अपघात झाल्यानंतर पडलेला ढिगार किंवा झाडाझुडपांमध्ये कुठे पण हे यंत्र स्पष्टपणे दिसून यावे यासाठी हा रंग दिलेला असतो. हे यंत्र विमानाच्या एकदम लास्ट पॉइंटला जेव्हा शेफ्टी भाग असतो विमानाचा त्या भागामध्ये हे यंत्र बसवलेले असते. अपघाताचे पोस्टमॉर्टम करणारे दोन भाग असतात. ब्लॅक बॉक्स मध्ये दोन स्वतंत्र उपकरणे असतात जी विमानाची खडानखडा माहिती देतात. पहिला भाग म्हणजे CVR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि दुसरा भाग म्हणजे FDR फ्लाइट डाटा रेकॉर्डर. पहिला भाग CVR हा भाग कॉकपिट मधील सर्व आवाज रेकॉर्ड करतो. यामध्ये मुख्य वैमानिक आणि सहवैमानिक यांच्यामधील संवाद, कंट्रोल टॉवरशी झालेले बोलणे आणि विमानातील इंजिन किंवा यंत्रणेचा आवाज कैद होतो. अपघातापूर्वी वैमानिकांनी काही धोक्याचा इशारा दिला होता का किंवा त्यांना काही तांत्रिक अडचणी जाणवल्या होत्या का हे यावरून स्पष्ट होते. आणि दुसरा भाग म्हणजे FDR फ्लाइट डाटा रेकॉर्डर. हे यंत्र विमानाची तांत्रिक आकडेवारी गोळा करते. विमान किती उंचीवर होते, त्याचा वेग किती होता, विमानामध्ये इंधन किती शिल्लक होते आणि लँडिंगच्या वेळी विमानाची स्थिती काय होती याची सेकंदाची माहिती यात असते. सुमारे 80 पेक्षा जास्त तांत्रिक बाबींचा डेटा यामध्ये सुरक्षित असतो ब्लॅक बॉक्स मध्ये. मित्रांनो, आता तुमच्या डोक्यामध्ये विचार आला असेल का एकदम एवढा स्फोट होतो विमानाचा, या स्फोटमध्ये सुद्धा हे यंत्र कसं काय सुरक्षित राहू शकतं. तर ब्लॅक बॉक्स हे जगातील सर्वात मजबूत यंत्रांपैकी एक मानले जाते. हे यंत्र पोलाद किंवा टायटॅनियम पासून बनवलेले असते. हे यंत्र सुमारे 1100 अंश सेल्सिअस तापमानातही एकही तास जळत राहिले तरी यातील डेटा कुठेच जात नाही, सुरक्षित राहतो. जर विमान पाण्यात पडले तर हे यंत्र 30 दिवसापर्यंत सतत एक विशिष्ट अल्ट्रासोनिक सिग्नल सोडते ज्याच्या मदतीने खोल पाण्यातही याचा शोध लागू शकतो. तर हे यंत्र एवढं सुरक्षित राहू शकते या आगीत सुद्धा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि दुसऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.